कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी चौकात दिनांक 15 रोजी एस टीमधून उतरताना त्याच एस टीखाली सापडून शीतल आगरे या महिलेचा मृत्यू झाला. गेल्याच वर्षी आगरे यांचा मुलाचा हरिपूर रोड रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात त्याच्या पायाला मोठी जखम झाल्याने तो 2 महिने अंथरुणावर खिळून होता. यशच्या पायावर शस्त्रक्रिया झाली, पण ते दुखणे त्याला सहन झाले नसल्याने त्याने आत्महत्या केली. तरुण मुलाचा मृत्यू आणि आत्ताच झालेल्या शीतल यांचा अपघाती मृत्यू यामुळे शीतल यांच्या मुलीचे मातृछत्र हरवले, तर पतीवर दुःखाचा डोंगर कोसळला. 75 वर्षांच्या आजी या दुःखाने खचल्या. रस्ते वेळीच दुरुस्त झाले असते तर कित्येकांचे बळी तरी गेले नसते, अशा संतप्त प्रतिक्रिया जनमानसातून येत आहेत. आकाशवाणीमागे छोट्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये हे कुटुंब राहत होते. 30 ते 40 वर्षापूर्वी कोकणातील देवरुखमधून हे कुटुंब कामानिमित्त सांगलीत येऊन संसार थाटला. आमरे यांचे पती सकाळी 4 चाकी गाड्यांचे सर्व्हिसिंग करून दिवसभर गॅरेजला जात, तर शीतल या साडीच्या दुकानात कामाला जात. आर्थिक ओढाताण होते म्हणून शीतल या शिवणकाम तर कधी धुनी भांडी स्वयंपाकाची कामेही करत. या कुटुंबातील 2 व्यक्तींचा अपघातामुळे मृत्यू झाल्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समिती आक्रमक झाली. प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराविरोधात राजवाडा येथील सार्वजनिक बांधकामच्या विभागातील कार्यालयासमोर तिरडी सजवून अंत्ययात्रा काढण्यात आली. महापालिका व बांधकाम विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे रस्त्याचे काम रखडले आहे. रुंदीकरण, मार्किंग, पोल शिफ्टिंग, पाणीपुरवठा, ड्रेनेज वाहिनी, रस्त्यावरील अतिक्रमण, गटार यावर मार्ग काढून रस्त्याचे काम तातडीने सुरू करा. मृत आमरे यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी, पॅचवर्कचे काम हाती घ्यावे आदी मागणी करण्यात आली. यावेळी कृती समितीचे सतीश साखळकर, माजी नगरसेवक अभिजित भोसले, रज्जाक नाईक, संदीप दळवी, अजित शेख, रोहित जगदाळे, सुमित शिंदे, आनंद देसाई, शंभूराज काटकर, अमर सम्राट, धनंजय वाघ, विद्याधर कुलकर्णी, प्रशांत भोसले, राहुल पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. या आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागाचे उपअभियंता निखिल पाटील आणि महापालिकेचे अभियंता चिदानंद कुरणे यांनी बुधवारी सकाळी रस्त्याच्या मार्किंगचे काम करून पाईपलाईन स्थलांतरितही सुरू केले जाईल अशी ग्वाही दिली. अरे दिवसाढवळ्या नागरिकांचे मुर्दे पाडणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा, अरे उघड्या डोळ्यानं बघणाऱ्या या जिल्हाधिकाऱ्याचा, अरे या महापालिका आयुक्ताचा, एवढी माणसं कशाला, अरे एवढी माणसं कशाला, अरे एवढी माणसं कशाला, अरे माणसांचे मुर्दे पाडणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा, अरे अधिकाऱ्यांच्या नावानं, अरे जिल्हा प्रशासनाच्या नावानं